श्री स्वामी समर्थ. श्री अनघालक्ष्मी वर्णन व श्रीपादांची वैष्णवी माया. भास्कर पंडित म्हणाले, श्री विद्योपासना ही श्रेष्ठ उपासना आहे. श्रीपाद प्रभू महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती स्वरूप आहेत. परमात्मा सर्व जीवराशीमध्ये विद्यमान आहे. श्रीपाद प्रभू सर्व जीवराशीत असून सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही. श्रीपाद प्रभू अनघालक्ष्मी समवेत अनघ देव होऊन वास्तव्य करतात. ते त्यांचे अर्धनारीश्वर रूप आहे. सगुण साकार रूपातील मर्यादा, परिमितता ते पाळतात. ही धर्माची सूक्ष्मता आहे. श्रीपाद प्रभू ध्यान तपस्या करून त्यांचे फळ भक्तांना देतात व भक्तांची आदिव्याधीतून सुटका करतात. अनघ देवाच्या संकल्पनाशिवाय अनघालक्ष्मी एखादे छोटे कार्य सुद्धा करू शकत नाही. अनघादेवीच्या व्रताचे आचरण. अनघादेवी हे लक्ष्मीचेच रूप आहे. अनघादेवीचे विष्णू रूपही आहे. अनघादेवीच्या आराधनेसमवेत विष्णुरूप अनघाची आराधना केल्यास सर्व फल प्राप्ती होते. अनघाष्टमी व्रताच्या आचरणाने सर्व सुखांची प्राप्ती होते. श्री अनघादेवीच्या समवेत असणारे अनघरूप विष्णू म्हणजे श्रीपाद प्रभू आहेत. ते सर्वगामी असून भक्तांच्या हाकेला धावून येतात. श्री दत्तात्रेय सर्व देवांचे स्वरूप असून चतुर्युगातील महान अवतार आहेत. श्रीपाद चरित्रामृत लीला. भास्कर पंडित म्हणाले, हे शंकर भट्टा, तू रचना करीत असलेल्या पवित्र ग्रंथांचे महायोगी महापुरुष अध्ययन करतील. योगसंपन्न विभूती या ग्रंथ अभ्यासाने ज्ञान प्राप्त करतील. हा अक्षर सत्य ग्रंथ असल्याने प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर शक्तियुक्त आहे.